नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण जैवविविधता या टॉपिकमध्ये जैवविविधता म्हणजे काय आणि जैवविविधतेचे प्रकार या दोन गोष्टी आपण बघितल्या. आज आपण भारताचे जैव भौगोलिक वर्गीकरण याचा विचार या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ इंडिया. जर भारतातील जैव भौगोलिक वर्गीकरण आपल्याला बघायचं असेल तर सुरुवातीला भारतामध्ये जैव भौगोलिक वर्गीकरण कसं आहे किंवा असं का आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. भारत हा देश आकाराने अतिशय विशाल किंवा विस्तृत मोठा आहे. त्यामुळे भारतामध्ये हवामानाचं वेगळेपण आपल्याला दिसून येतं. भारत हा देश हिंदी महासागराच्या उत्तरेला भारताचं स्थान आहे. नंतर भारताच्या उत्तरेकडून उंच आणि विस्तृत असा हिमालय पर्वत आहे. विस्तृत खंडांतर्गत प्रदेश भारतामध्ये आपल्याला दिसतो आणि म्हणून भारतीय हवामानात प्रादेशिक वेगळेपण आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून भारतामध्ये जैव विविधता भरपूर आढळते. भारताचं भौगोलिक स्थान किंवा भारतामधील वनस्पतींचं स्वरूप, भारतात असणारे सजीव किंवा त्यांची उत्पत्ती किंवा सजीव पर्यावरण आंतरसंबंध या सगळ्या गोष्टीच्या आधारे भारताचं जैव भौगोलिक वर्गीकरण हे वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी केलं जातं. तर साधारणपणे या स्लाइडमध्ये मी तुम्हाला 10 प्रकार जैव भौगोलिक वर्गीकरणाचे आपल्याला भारतामध्ये दिसतात आणि हे 10ही प्रकार इथे महत्वाचे आहेत. तर यातला पहिला जो प्रकार आहे त्याला ट्रान्स हिमालय किंवा अतिउच्च प्रदेश किंवा पश्चिम हिमालय पर्वत प्रदेश असं याला म्हटलं जातं. यामध्ये भारताच्या उत्तर पश्चिम भागामध्ये जो डोंगराळ प्रदेश येतो किंवा हिमालयाचा उंच भाग येतो, यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश किंवा शिवालिक पर्वत रांगा हा भाग साधारण या प्रकारामध्ये मोडतो. इथे सदाहरित वृक्ष आपल्याला सापडतात. या वृक्षांचा आकार शंकू आकारासारखा असतो. स्प्रूस, देवदार, पाईन, फर, ओक, वॉलनट अशा प्रकारची वृक्ष यामध्ये आढळतात. वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष या भागामध्ये आढळतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये माकड, वाघ, विविध प्रकारची हरणं, कस्तुरी मृग, रानटी कुत्रे, अजगर, फुलपाखरं अशा प्रकारचं साधारण जैव विविधता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे ईशान्य भारत प्रदेश किंवा पूर्वांचल प्रदेश. याला हिमालयीन प्रदेश असं म्हटलं जातं. याच्यामध्ये भारताचा ईशान्य भागाचा समावेश होतो. यामध्ये आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश होतो. सदाहरित किंवा निम सदाहरित जंगलं यामध्ये आपल्याला आढळतात. उंचीनुसार वृक्षाचे प्रकार या ठिकाणी बदलत जातात. यामध्ये आर्किड, फर्न, साल, खैर, बांबू, लिंबू, गवत अशा प्रकारची वनस्पती साधारण या भागामध्ये पाहायला मिळते. महत्वाचं प्राणी जीवन यामध्ये एकशिंगी गेंडा, हत्ती, साप,
अजगर, याक किंवा नीलगाय अशा प्रकारचे प्राणी या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा जो प्रकार आहे त्याला वाळवंटी प्रदेश असं म्हटलं जातं. यामध्ये वायव्य भारतात अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील भाग यामध्ये येतो. याच्यात मुख्यतः राजस्थानचा समावेश जास्त प्रमाणात होतो. यात निवडुंग, काटेरी झुडपी किंवा गवत हे आपल्याला दिसतं, कारण या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असतं आणि म्हणून निवडुंगासारख्या वनस्पती किंवा काटेरी झुडप आपल्याला या भागामध्ये दिसतात. यामध्ये उंट, गाढव, हरिण, काळवीट, रानमांजर, सरपटणारे प्राणी, निशाचर प्राणी आपल्याला आढळतात. दिवसा उष्णता जास्त असल्यामुळे भक्ष्य शोधण्यासाठी किंवा खाद्य शोधण्यासाठी हे प्राणी रात्रीच्या वेळेला बाहेर पडतात. दिवसा बिळामध्ये राहतात, म्हणून त्यांना निशाचर प्राणी असं म्हटलं जातं. पुढचा एक जैव भौगोलिक प्रकार आहे तो म्हणजे गंगेचं मैदान, गंगा प्लेन. अरवली पर्वताच्या पूर्वेपासून तर पश्चिम बंगालपर्यंत हा भाग आहे. यामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारचा समावेश होतो. यामध्ये पानझडी वृक्ष जास्त प्रमाणात आढळतात. विशिष्ट ऋतूमध्ये या वृक्षाची पानगळ होते आणि म्हणून समुद्र किनाऱ्यावर खारफुटी अरण्य या भागामध्ये जास्त आढळतं. शेतीमध्ये गहू, ऊस किंवा भाताची पीक मोठ्या प्रमाणात इथे घेतली जातात. आता अशा जैवभौगोलिक परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला वाघ, हत्ती, चित्ते, पट्टेरी वाघ, कासव अशा प्रकारचे प्राणी साधारणतः आपल्याला आढळतात. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे पश्चिम घाट प्रदेश, वेस्टर्न घाट रिजन. पश्चिम किनारपट्टीच्या पूर्वेकडील सह्याद्री पर्वतरांग याला आपण पश्चिम घाट प्रदेश असं म्हणतो. यामध्ये महाराष्ट्रातील काही भाग, गोवा, कर्नाटकचा काही भाग आणि केरळ या राज्यांचा समावेश होतो. यामध्ये साधारणतः सदाहरित जंगलांपासून तर पानझडी अरण्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या वनस्पती या विभागात आढळतात. यामध्ये नारळ, सुपारी, बांबू, साग, आंबा, रबर, मोहो, फणस, जांभूळ, चंदन, रोजवूड या वृक्षांचा समावेश होतो. या भागामध्ये हत्ती, माकड, साप, अजगर असे विविध प्राणी, विविध प्रकारचे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे हा पश्चिम घाट प्रदेश या ठिकाणी आहे. सहावा जो विभाग इथे सांगितला आहे तो म्हणजे दख्खन पठार प्रदेश किंवा दख्खन प्रदेश, डेक्कन प्लॅट्यू रिजन. हा भारताचा द्वीपकल्पीय प्रदेश म्हणून ओळखला जातो किंवा त्यातला हा भाग आहे. यामध्ये पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा समावेश होतो. इथे वाघ, माकड, भेकरे, रानगवे, ससे, रानमांजर, मोर, ससाने अशा अनेक जातीचे पक्षी या पर्यावरणामध्ये किंवा जैवभौगोलिक वातावरणामध्ये आढळतात. सातवा जो विभाग आहे छोटा नागपूर पठार. यामध्ये भारतीय पठाराचा ईशान्य भागाचा समावेश होतो. पूर्व छत्तीसगड, पश्चिम बंगाल, पश्चिम ओरिसा आणि झारखंड या राज्यांचा काही भाग यामध्ये येतो. इथले वनस्पती म्हणजे साग, साल, बांबू, तेंडू, पळस आणि तिवस ही या भागातील प्रमुख वनस्पती आहे. आणि या भागामध्ये साधारणतः सांबर, हरिण, वाघ, रानडुक्कर, रानगवे, जंगली कुत्रे, वानरे, मगर, कासव अशा विविध प्रकारचं प्राणी जीवन या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
यानंतर भारतामध्ये 8वा जो जैव भौगोलिक विभाग आढळतो तो म्हणजे समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश, कोस्टल रिजन. भारताच्या पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीवर हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारपट्टीचा समावेश या भागामध्ये होतो. इथे थोडेसे वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. त्याला मँग्रोव्ह प्रकारच्या वनस्पती किंवा सुंदरी वनस्पती असं म्हणतात किंवा यालाच खारफुटी वनस्पती असंही म्हणतात. खाऱ्या पाण्याच्या सानिध्यामध्ये किंवा समुद्राच्या किनारी भागामध्ये या वनस्पती असल्याने त्यांना मँग्रोव्ह किंवा सुंदरी वनस्पती असं म्हटलं जातं. यामध्ये लहान मोठे मासे किंवा कीटक किंवा पक्षी अशा प्रकारची जैवविविधता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे भारतात आढळणारा तो म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटांचा प्रदेश, अंदमान निकोबार आयलँड रिजन. याचं जे स्थान आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये आहे. इथे अंदमान निकोबार हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये थोडसे वेगळ्या प्रकारची जैव भौगोलिक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विषुवृत्तीय सदाहरित जंगले, अनेक प्रकारचे वृक्ष, यामध्ये महोगनी, रबर, बांबू, रोजवूड, एबनी, जांभूळ, करमळ, अंजनी, हिरडा, सिसव किंवा खारफुटी अशा अनेक प्रकारची वृक्ष या ठिकाणी आढळतात. ही अतिशय संपन्न अशी जैव विविधता आपल्याला अंदमान निकोबार बेटांवर पाहायला मिळते. अनेक प्रकारचे पक्षी किंवा प्राणी या भागामध्ये पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे भारतामध्ये जैव भौगोलिक वर्गीकरण त्याचे 9 ते 10 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या तासाला आपण भारतातील जैव विविधता कशी आहे याचा विचार करणार आहोत. इथे आपण थांबूया. थँक्यू.